श्री स्वामी समर्थ सर्वांना. झाली आहे संध्याकाळ. तर दक्षिण म्हटलं आहे मला काहीतरी करून दे. तर मी म्हटलं मला फ्रीजमध्ये दिसली ती मी मस्त हे करून टाकली, त्याला बारीक कापली. तुम्ही बघू शकता माझी तयारी होती पराठे करायची. मी टाकली हिच्यात लसण आणि अद्रकची पेस्ट. खूप छान टेस्ट येते आणि तुम्ही बघू शकता. नंतर टाकलं मी चवीपुरतं मीठ वगैरे टाकून घेतलं मी छानपैकी. थोडेसे मसाले वगैरे टाकून घेतले मी तिच्यामध्ये. आणि तिखट टाकलं मी थोडंसं, आणि थोडासा मसाला टाकला मी. खूप छान टेस्ट आली होती पराठ्याला. मस्त त्याला मस्त बारीक वगैरे करून घेतलं मी. एक जीव वगैरे करून घेतलं. म्हणजे तिखट वगैरे टाकून खूप छान वाटते. लेकरं ते कच्चे खात नाही, तर आपल्याला पराठे करूनच ते खातात. पालकचे पराठे, मेथीचे पराठे, बीटचे पण पराठे खातात लेकरं केले तर आवडीनं. मी टाकलं पीठ वगैरे टाकलं मी. थोडंसं तेल वगैरे पण टाकून घेतलं होतं थोडंसं. मस्त मी मळलं त्याला छानपैकी एकजीव करून टाकलं मी. नंतर तुम्ही बघू शकता. मग मी घेतलं थोडंसं पाण्याने त्याला मस्त हे करून घेतलं मी. मिनिट केलं मी त्याला. तुम्ही बघू शकता पाण्याने मी थोडंसं हे केलं. अजून थोडंसं पीठ वगैरे टाकून घेतलं. तेल पण टाकून घेतलं मी नंतर वरून. खूप चांगलं छान वगैरे हे केलं मी त्याला. खूप छान पराठे झाले होते. छान लागतात गरम गरम पराठे खायला. मी त्याच्यासोबत टमाट्याची चटणी केली होती आणि शेंगदाण्याची भाजी केली होती. आणि मी ते थोडंसं पाण्यानं वगैरे फुलावा दिला त्याला, म्हणजे गोळा तयार व्हायला. तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून जा प्लीज. माझे 1000K झालेले आहे. स्वामी समर्थाचा आशीर्वाद आणि माझ्या सबस्क्रायबरचा सपोर्टनी मी आज हे झाली आहे. माझा गोळा तयार झाला होता. मी संध्याकाळ झालं दिवा वगैरे लावून घेतला होता मी. नंतर मी लाटाला तयार केली ती. दक्ष काहीतरी म्हणत होता मला. पटापटा करायला भूक लागली. बघू शकता तुम्ही. हे बघा माझा पराठा. लेकरांची फरमाईश ऐकावंच लागते आईंना. हे बघा. नंतर मी त्याचं हे तयारी करून ठेवली होती. असं तेल वगैरे टाकून छान असा पराठा केला मी. हे बघा मस्तपैकी. हे बघा. नंतर मी त्याचं ताट मग नेलं मग त्याच्याजवळ. छान तो पराठा एन्जॉय करत होता. हे बघा खूप छान एन्जॉय. आई छान झाले म्हणे पराठे. गरम गरम खायला खूप आवडते. व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब करून जा. बाय बाय.